नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत मुगाच्या डाळीचा शिरा. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि पाण्यामध्ये 1 तासासाठी भिजवून ठेवली होती. नंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायची. ते छान वाटले की इकडे कढईमध्ये तूप गरम करून घ्यायचं. तूप छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा रवा आणि 1 चमचा बेसन टाकून घ्यायचं. रव्याने शिरा हा छान असा दाणेदार बनतो. नंतर हे छान भाजून झालं की त्यामध्ये जी पेस्ट करून ठेवली ती डाळीची ती टाकून घेणार आहोत. आणि ही पेस्ट जोपर्यंत डाळीचा रंग लालसर होत नाही तोपर्यंत छान भाजून घ्यायची. लालसर रंग झाला की म्हणजे त्याचं तुपही सुटायला लागतं. नंतर त्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घेणार आहोत अर्धे. नंतर अजून त्यामध्ये थोडं दूध टाकून घेणार आहोत आणि हे दूध टाकताना एकखट्टे न टाकता थोडं थोडं करून असं 2-3 वेळेस टाकायचं, म्हणजे शिरा छान फुलतो. आणि नंतर त्यामध्ये साखर आणि राहिलेले ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचं आणि बघू शकता किती छान आपला शिरा तयार झालेला आहे. अजून थोडा वेळ त्याला भाजून घ्यायचा. असं तूप सुटायला लागलं की शिरा रेडी झाला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.